नाझरीन ने बॉल बॉल Yes, पुढील बायच्या पद्धतीवर तुरान फायटर्स रत्नागिरी पदब राजापूर स्ट्रायकर्स टॉस देखील राजापूर फायटर्सकडे या ठिकाणी विन केला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. व्हाईट बॉल आला दर्शक एक्स्ट्रा या ठिकाणी दाखल 2 धावा डॉपलकवरती आपल्याला पाहायला भेटतील. डाऊन द ग्राउंड फटका खेळला. एक धाब खात्यामध्ये ऍड केली जाते. एक धाब स्कोर बोर्डवरती बटपले गेले. ऑन स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा नाझीब गेला आपण पाहतोय. हलक्या बघा चेंडू होता पंच केला क्षेत्ररक्षकाने थोडीफार चूक केलेली पाहायला मिळते. चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र निघून जाईल. 1-2 का 4 दिल्ल्या का 4 चौकार 4 धावा खात्यामध्ये ऍड केल्या जातील. बॉलिंग ट्रॅक मध्ये अल्ताफ पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल अक्षरा विनंती असेल आयन 11 बोईसर. आयन 11 बोईसर आणि बेबन युथ सावंतवाडी आपण टॉस करता यायची आपल्याला विनंती आहे. बेबन युथ सावंतवाडी आणि आयन 11 बोईसर. चला आपला आवाज दिला गेला आपण टॉस करता या. तलकावरती पाहायला भेटतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न यावेळी देखील धाव घेतली गेली. 10 का दम 10 धावा धावतलकावरती बडबल्या गेल्यात. फोन करायचा प्रयत्न स्ट्रेटच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक कैनाद आहे. नन्ना मुन्ना जादूगर ज्याने पकडलाय झेल. पहिला धक्का आणि ते पहिल्या धक्क्यामध्ये नाझीब याचा पत्र पाठवून आउट केलं होतं. विकेटच्या पत्र आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर्स बौद्धच्या आतमध्ये रफिक बौद्धांच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ देखील आपण बघतो संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 धावा धावतलकामध्ये पाहायला मिळतील. डेटचा कॉल असेल. चला बोईसर संघ आपल्याला विनंती आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ कर्णधार या ठिकाणी टॉस करता सावंतवाडी दाखल आहे. आयन 11 बोईसर आपल्याला विनंती आपण टॉस करता या. आयन 11 बोईसर सगळ्याचा फटका करायचा प्रयत्न इथे देखील आपण पाहिलं तर धाव घेतली जाते. 9चा कॉल येतोय. 1+1 2 धाबांची बर या ठिकाणी केली गेली आहे. हलक्या पद्धतीने पुन्हा एकदा पंच केला जाईल. डेड बॉल असेल. डेड बॉल पुन्हा एकदा बॅचला सुरुवात. थोडंसं आपण पाहिलं तर पुढच्याच प्रकारचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथे पत्र घेतली जाईल. विकेट बॉलिंग ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. हो वेगाने चेंडू टाकला. चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा वळण घेतला. चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो. दुर्दैव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी धारदार गोलंदाजी कधी पाहायला मिळते. छोटा खेळाडू आहे. उद्याच्या भवितव्य घडवणारा खेळाडू आहे. ज्यावेळी देखील थोडासा सगळ्याचा फटका तितकासा साचीचा नव्हता परंतु धावा या ठिकाणी चेंडूवरती आलेल्या पाहायला मिळतील. एक धाव खात्यामध्ये ऍड केली गेली आहे. झियान बॉलिंग ट्रॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल येतोय. हॅलो हो पेड आहे ना.
टॉस कडे घेऊ नाही गोष्ट आहे ना सगळं प्रकार शेड्यूलला पत्र पाठवलं सीबीच्या दिशेने चांगला फटका स्ट्रोक सजवला गेला सीबारी का पार शेड्यूलला पत्र पाठवलं गेलं चला दोनशे संघ हो यावेळी देखील कमालीचा फटका लेट परंतु थेट चेंडू सीबारी का पार पाठवण्याची कामगिरी इथे पत्र केली होते एकच फाईट वातावरण टाईट या छोट्या खेळाडूने केलंय टॉस साठी बोलवा ना चला बोईसर संघ आपलं वारंवार आवाज दिला जातो कब्बालीचा फटका सजवण्याची कामगिरी आहे पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सीबीच्या दिशेने युवा गोलंदाज आणि युवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सगळा खेळ मैदानाच्या पुढे रंगताना पाहायला मिळतो संघाची स्थिती आपण पाहतो स्कोरबोर्डवरती धाबा 39 धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्यात चला बोईसर संघ आपल्याला वारंवार आवाज दिला जातो आपण टॉस करता या त्याबद्दल पाहिलं तर काय घडलंय थोडस दाबा घेण्याचा प्रयत्न केला गेला इथं पत्र आपण पाहिलं तर 40 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतील टॉस करायचा प्रयत्न या ठिकाणी देखील केला गेला एक धाबा धावफलकावरती घेतली गेल्या आपण पाहिलं तर या ठिकाणी संतोष दलानी या संघाची स्थिती आपण पाहिलं तर स्कोरबोर्डवरती धाबा 41 धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्यात विजयाकरता 42 धाबांची आवश्यकता या ठिकाणी पत्र असणार आहे बोईसर ऐसे बॉलर कह रहे मॅच क्रमांक 19 आपण पाहतोय तुरांबा फायटर्स रत्नागिरी बनाम राजापूर स्ट्रायकर्स यांच्या दरम्यान लढत दरम्यान टॉस देखील राजापूर संघ यांच्या माध्यमातून विजय केला गेला आणि प्रथम पक्ष फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला संघाची स्थिती 41 धाबा बनवल्यात विजयाकरता 42 धाबांचं पाठलाग या ठिकाणी या तुरान फायटर्स रत्नागिरी संघाला करायचा पहिला बॉल याच्यावरती आपण पाहिलं तर चांगला फटका चालवण्याची कामगिरी केली 9चा कॉल येतोय चेंडू मात्र सीबारी का पार चौकारा करता 5 धाबा स्कोरबोर्डवरती ऍड केल्या गेल्यात 5 धाबा धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात पुढे एकदा आपण पाहिलं तर धाबा घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र काय घडलंय डिरेक्ट हिट या ठिकाणी केली आहे विकेटचं पतन आहे पहिला धक्का या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे विकेटचं पतन पत्र बॅक टू द डगआउट केलं गेलंय युवा खेळाडू या संघाच्या माध्यमातून तुरान फायटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील मोठा फटका घ्यायचा स्ट्रोक केला आहे चेंडू पुन्हा एकदा सीबीच्या दिशेने ट्रॅपल केला गेलाय चौकारा करता 4 धाबा खात्यामध्ये ऍड केल्या गेल्या 10-4 इथे मात्र फलंदाज घेताना पाहायला मिळतोय यावेळी देखील चांगला फटका आहे डब्बा रोखण्याचं काम केलं गेलंय बिलाल कधी कधी दाखल आहे चांगल्या पैकी शेड्यू डबला गेला नेक्स्ट बॉल यावेळी मात्र 9चा कॉल जरूर असणार आहे एक धाबा 200 रुपयामध्ये घेतले 1+1 2 धाबांची बॉल या ठिकाणी केली जाईल संघाची सगळी 2 धाबांनी डबल डिजिट मध्ये 11 धाबा धावफलकावरती पाहायला भेटतील 11 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्या इथे देखील चांगला फटका सजवला डान्सी बॉल त्या ठिकाणी दाखल आहेत ओसलून वेट करेपर्यंत एक धाव या ठिकाणी घेतली जाईल प्रत्येक स्पर्धा आपण पाहतो बेबन सोबतच्या माध्यमातून बेबन टुर्नामेंट 2026 बेबन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच अल्ट्रा मधील ही मानाची स्पर्धा याच्याकरता चॅम्पियन ठरण्याकरता बरेचसे संघ या ठिकाणी दाखल देखील करत आणि त्यांचा सामना लीग स्वरूपाच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय
सगळं क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी केले गेले. धाबा रोखण्याचे काम या ठिकाणी केले गेले. मिसफील केलाय. शेवटी पत्र निघून जाईल सीबीच्या दिशेने. कट कट पट पट झटपट बाउंड्रीच्या बाहेर. साध्याच्या दिशेने आपण वळतोय. पुढे एकदा आपण साबला स्वरूपात या ठिकाणी पत्र करतोय.
13 स्कोर बोलो. चला थोडस साबण्याच्या दिशेने वळतो. पहिल्या षटकाच्या काही संपुष्टात 13 धावा. चला शेवटच्या चेंडूवरती चौकार नसेल तर डेड बॉल असेल याची देखील नोंद घ्या. पहिल्या षटकाच्या काही संपुष्टात आहे. संघाची स्थिती आपण पाहिली तर स्कोर बोर्डवरती धावा 13 धावा धावफलकावरती असेल याची नोंद घ्या. साबण्याच्या दिशेने सुरुवात करायची आहे. चला साबण्याच्या दिशेने पुढे एकदा आपल्याला सुरुवात या ठिकाणी मात्र आपण करतोय. 13 धावा धावफलकावरती असतील. दुसरे षटक बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज भोजनाच्या आतमध्ये दाखल. चांगला फटका एक धाव जरुरी घेतली जाते. एका धाव्यावरती संपदार या ठिकाणी पत्र बांधलं गेलं. एक बाजूला राजापूरचे संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तुरान फायटर्स संघ आपण पाहतो रत्नागिरीचा संघ टच केला. या ठिकाणी देखील आपण पाहतो एक धाव घेतली गेली आहे. 15 धावा धावफलकावरती. दुसरी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहेत. सगळं फटका स्ट्रोकच्या दिशेने स्ट्रोक या ठिकाणी मात्र खेळला गेला. सगळ्याची स्थिती देखील आपण पाहतो स्कोर बोर्डवरती धावा. स्कोर बोर्डवरती 17 धावा धावफलकावरती बनवला गेला. क्रिकेटच्या पटलावरती दिसून आकडा गेला. संबोधले करतात 17 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. फटका सुरू काय डाऊन द ग्राउंड फटका खेळा. एक धाव या ठिकाणी मात्र जरुरी व्यक्त केले. संघाची स्थिती आपण पाहतो 18 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो. संघाची स्थिती आपण पाहतो 18 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 42 धावांचा पाठलाग या ठिकाणी करतो. सर अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूंमध्ये 24 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बिलाल बॉलिंग ट्रॅकवरती शेपटचा दुसरा षटक आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी कडे दाखल आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र चांगला फटका खेळला. सिबारिका पार चेंडूला मात्र ट्रॅपल केला. जे 6 धावा स्कोर बोर्डवरती ऍड केले होतील. संघाची स्थिती देखील आपण पाहतो स्कोर बोर्डवरती 6 धावांची 24 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. छोटा गोलंदाज आपण पाहतो दोघांच्या दाखल पुढे एकदा लॉफ केला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि उत्तर देखील आपण पाहतो धाव घेतली जाईल. एक धावा खात्यामध्ये ऍड केले गेले. 25 धावा स्कोर बोर्डवरती बनवल्यात. यावेळी देखील चांगला फटका सजवला गेला. चेंडूपत्र सिबारिका पार येतो. 31 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 42 धावांचा पाठलाग करायचा. 31 धावा स्कोर बोर्डवरती बनवल्या. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती चांगल्यापैकी खेळी रेषाच्या माध्यमातून पाहायला मिळते. छोटा पॅकेट आहे. मोठा दबाव काढण्याचे सातत्य दाखवतो. संघर्ष करण्याचे प्रयत्न आणि संघर्ष देखील चांगल्यापैकी माध्यमातून त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. थोडस दिशा बदलली चेंडूकडे प्रयत्न स्ट्रेटच्या दिशेने फटका सजवलाय. उजवी बॉल त्या ठिकाणी दाखल उचलून फेक करेपर्यंत फक्त एकच धाव या ठिकाणी पत्र खर्च केली गेली आहे. धावसंख्या देखील आपण पत्र 33 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. उलटाच प्रकारे सुद्धा चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तज्ञ होईपर्यंत एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे.
षटक क्रमांक प्रकल्प तिसऱ्या षटकाचा खेळ तिसऱ्या तीन षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपलकावरती बडवल्या गेल्यात. विजयाकरता अजून देखील 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी मात्र असणार आहे. 6 चेंडू विजयाकरता 8 धावांची आवश्यकता आहे. थोडा टेप बेटिंग कमी करा, आपल्याला ठिकाणी सुरुवात करायची आहे. 6 चेंडू विजयाकरता 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी मात्र असणार आहे. प्रत्येक सापडावर पाहतो एक बाजूला राजापूर स्ट्रायकरचे संघ, दुसऱ्या बाजूला तुरान फायटर्स रत्नागिरीचे संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाझीब बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल असलेला शेवटचे षटक 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. बाजूला मात्र सुरुवात केली जाईल. शेवटचे षटक दुसऱ्यापैकी सगळा फटका खेळा एक धाव जरुरी घेतली जाईल. चपाई दाखवली गेली आहे. एका धावेचे समाधान इथे पत्र पाडले गेले. 5 चेंडूच्या खेळाबाबतीत 7 धावांची आवश्यकता देखील या ठिकाणी तुरान फायटर संघाकरता एक धाव घेतली. बागबल का बाग पुढे एकदा दौड लगावला, दुसऱ्या धावेकरता वेध घेतला आणि या ठिकाणी मात्र 2 धावा पिवड्या देखील केल्या गेल्या. सुलभ आणि सफल 2 धावा या ठिकाणी खात्यामध्ये ऍड केल्या होतील. 4 चेंडू 500 धावांची आवश्यकता. ज्यावेळी देखील प्रकारचा डोसचा कॉल येतोय, 2 चेंडू घेतोय, एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. दुसरा चेंडू या ठिकाणी मात्र घेतला जातोय. सगळ्याचा फटका या ठिकाणी खेळला गेला. एक धाव घेतला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र केलं होत आहे. संघाची धावसंख्या मात्र स्थिर त्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील आपल्याबद्दल 39 धावा धावपलकावरती विजयाकरता अजून देखील 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी मात्र असणार आहे. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा मॅच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. प्रकल्प मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र छोटे सीमारिका पार येतो, विजय फटका येतो आणि तुरान फायटर्स रत्नागिरीचे संघ या ठिकाणी मात्र विजय होतोय.